तब्बल 2 दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत। सध्या मी उभी आहे वरळी NSI डोमच्या बाहेर, जिथे मनसेचे कार्यकर्ते आणि शिवसेना उभाटाचे कार्यकर्ते जमा होत आहेत। मराठी विजय दिवस ही साजरी करण्यात येत आहे। सरकारने थोड्या दिवसाआधीच 2 GR पास केलेले हिंदी सक्ती विरोधात आणि त्रिभाषी सूत्र जे आहेत हे लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला, पण मनसे आणि शिवसेनानी याबद्दल विरोध दर्शवला आणि म्हणून हे 2 GR मागे घेतले सरकारने आणि म्हणूनच मराठी विजय दिवस साजरा करण्यात येत आहे। आज मराठी अस्मितेसाठी हे 2 ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसणार आहेत। या कार्यक्रमाची जर रूपरेषा बघायला जाऊ तर 7 ते 8 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पार्किंगची देखील सुविधा आहे। महालक्ष्मी स्थानकाच्या इथे स्पेशल बसेस सोडण्यात येत आहेत आणि 700 ते 800 गाड्या वरळी बेसमेंटच्या पार्किंगमध्ये सुविधा करण्यात आली आहे। याची हजारो कार्यकर्ते इथे जमा झाले आहेत, जे प्रमुख नेते आहेत, संदीप देशपांडे असतील मनसेचे किंवा सुभाष देसाई असतील शिवसेना ठाकरे गटाचे, ते सगळे जमा झाले आहेत आणि थोड्याच वेळात ठाकरे बंधूंचं इकडे भाषण होणार आहे। खूप दिवसापासून एक राजकारण तापलेलं महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरोधात, आणि कालच आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असं संबोधन केलं आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर एका पुण्याच्या कार्यक्रमात। तर या सगळ्या संदर्भात ठाकरे बंधू काय बोलणार, काय व्यक्त होणार, याच्याकडे सगळं महाराष्ट्राचं लक्ष आहे। आणि जसं की तुम्ही बघू शकता इकडे कार्यकर्ते जमा होण्याची सुरुवात झाली आहे, पोस्टर लावले आहेत, सेलिब्रेशन वगैरे सुरू आहे इकडे। आणि आपण काही महिलांशी देखील बोलणार आहोत इकडे। काय सांगाल मॅडम, आज इकडे 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, काय संदेश आहे तुमचा? 2 ठाकरे बंधू एकत्र आहेत मॅडम, खूप सगळ्यांना आनंद। तुम्ही बघत असाल आता की किती गर्दी आहे, सगळेजण कामाला, काही जणांनी सुट्टी घेऊन सुद्धा मी सुद्धा आलेली आहे इथे। आमच्या सगळ्या महिला सकाळी आटपून सगळे आले। इतका आनंद आहे सगळ्यांना की काहीतरी पुढे आता राजकारणात मराठी माणसांसाठी काहीतरी होऊ शकेल, यासाठी सगळ्यांना एक आनंद आहे। कुठून आला आहात तुम्ही? आज आम्ही सोनेरी क्षणाच्या सोबती होणार आहोत, त्याच्यासाठी आला। आम्हाला खूप खूप आनंद झाला। 2 भाऊ एकत्र येतात आणि मराठी माणसाला आता कुठेतरी योग्य दिशा मिळणारच आहे। PMC इलेक्शन मध्ये काय अलायन्स वगैरे होऊ शकते, युती होऊ शकते या 2? नक्की होणार। आज आम्ही आशावादी आहोत सगळे, आणि युती होईल हे सुद्धा आम्हाला, आणि साहेब म्हणाले जे तुमच्या मनात आहे ते नक्की होईल।